मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील माझ्या महाराष्ट्र राज्यातील तमाम माझ्या लाडक्या भगिनींना या व्हिडिओच्या माध्यमातून एक खूप मोठी, खूप गोड बातमी, महत्त्वाची, लाखमोलाची बातमी घेऊन आलेलो आहे. मी तुमचा लाडका भाऊ नितीन अग्रवाल, आपल्या चॅनलच्या आणि पेजच्या माध्यमातून, ज्याचं नाव आहे भारत का लाल NK अग्रवाल. तर हो लाडक्या भगिनींनो, खूप दिवसापासून खूप साऱ्या लाडक्या भगिनींचं अनुदान बाकी आहे. 12 तारखेपासून हे वितरण सुरू झालं होतं. 2 टप्प्यामध्ये 1500 रुपये बऱ्याचशा लाभार्थ्यांना, बऱ्याचशा पात्र लाडक्या भगिनींना आले आणि गेल्या 4 दिवसापासून हे वितरण थांबलेलं आहे. आणि त्यामुळे खूप साऱ्या लाडक्या भगिनींमध्ये नाराजी सुद्धा आहे, शंका सुद्धा आहे, येणार की नाही. खूप मोठ्या प्रमाणामध्ये विचारपूस सुद्धा केल्या जात आहे. आणि प्रत्येक व्हिडिओच्या प्रत्येक कमेंट बॉक्समध्ये, भले व्हिडिओ वेगवेगळे असतील, परंतु प्रत्येक व्हिडिओच्या प्रत्येक कमेंटमध्ये प्रत्येक लाडक्या भगिनींना मी सांगत आहे की तुम्ही निश्चिंत राहा. ज्या लाडक्या भगिनींनी सांगितलं की आमची केवायसी राहिलेली आहे, त्यांना तर स्पष्ट सांगितलं, त्यांना सुद्धा माहिती आहे आपले पैसे सध्या येणार नाही, किंवा ज्यांची केवायसी चुकलेली आहे त्यांना दुरुस्ती करावी लागणारच आहे. परंतु सर्व काही बरोबर असताना सुद्धा आमचे पैसे आलेले नाही, अशा जेवढ्या काही लाडक्या भगिनी, त्या सर्व लाडक्या भगिनींना मार्च आणि एप्रिल या दोनही महिन्याचे पैसे पुन्हा मिळणार आहेत लाडक्या भगिनींनो. तर लाडक्या भगिनींनो, हे काय फक्त मी इकून तिकून उचलून कोणाचं तरी ऐकून का काय असं काही बोलत नाहीये. स्पष्ट भाषेमध्ये तुम्हाला सांगू इच्छित आहे की दिनांक 20 मे म्हणजे रोज बुधवारला, आजचा जो एक महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्रमांक BGT 226 प्रकरण 107 अर्थसंकल्प विशिष्ट घटक योजना मंत्रालय विस्तार मुंबईच्या माध्यमातून 20 मे रोजी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे, जो मी तुमच्या समोर मांडत आहे आणि कमी वेळामध्ये तुम्हाला थोडक्यामध्ये वाचून सुद्धा दाखवणार आहे. आणि लाडक्या भगिनींनो, हा तुम्हाला आवश्यक असल्यास कमेंट बॉक्समध्ये सुद्धा मिळून जाईल, ज्यामध्ये काय लिहिलेलं आहे मी तुम्हाला स्पष्ट सांगू इच्छितो. जेवढं तुम्हाला समजून जाईल तेवढं समजून घ्या, बाकीचं मी तुम्हाला सोप्या भाषेमध्ये समजून सांगणारच आहे लाडक्या भगिनींनो. सुरुवात अशी आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2026-2027 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरित करणे बाबत लेखाशीर्ष 2235D-767, ज्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांकरिता सन 2026-2027 या आर्थिक वर्षात मागणी क्रमांक N3 2235 सामाजिक सुरक्षा व कल्याण 2 समाज कल्याण 789 अनुसूचित जातींसाठी विशेष घटक योजना (2) मध्ये आहे अनुसूचित जाती घटक कार्यक्रमाअंतर्गत योजना (2) मधील 1 मध्ये आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कार्यक्रम 31 सहाय्यक अनुदाने वेतनेतर 2235D-767 या लेखाशीर्षाखाली 3000 कोटी इतका नियतव्यय मंजूर आहे लाडक्या भगिनींनो, ज्यामध्ये वित्त विभागाच्या संदर्भातील 9 एप्रिल 2026 रोजीच्या परिपत्रकान्वये सन 2026-2027 या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरणाची जी कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे, त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 2235D-767 या लेखा शीर्षाखाली महिला लाभार्थ्यांना माहे मार्च एप्रिल 2026 करिता 365 कोटी व माहे हे मार्चचे झाले, आणि एप्रिल 2026 करिता 365 कोटी असा एकूण जवळपास 730 कोटी रुपये इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख सचिव महिला व बालविकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे. हा शासन निर्णय 20 मे 2026 आजचा आहे लाडक्या भगिनींनो. सदर निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरित करण्यात आला आहे. सदर वितरित निधी खर्च करताना नियंत्रक अधिकारी यांनी विविध पद्धतीने काटकसरीच्या उपाययोजना करून खर्च करावा. सध्याच्या शासकीय धोरणास अनुसरून मंजूर आराखड्यानुसार याच वर्षात निधी खर्च होईल याची दक्षता घ्यावी. तसेच उपलब्ध करून दिलेल्या तरतुदीतून झालेल्या खर्चाचा जो अहवाल आहे लेखाशीर्षनिहाय, उपलेखाशीर्षनिहाय, तसेच साध्य झालेल्या भौतिक उद्दिष्टनिहाय माहिती निधी उपयोगिता प्रमाणपत्र संबंधित क्षेत्रीय अधिकारी यांनी आयुक्त समाज कल्याण, संबंधित प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व महिला व बालविकास विभाग यांना प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत पाठवणेबाबत दक्षता घ्यावी. सोबतच विभागाने अनुसूचित जातीच्या 9 बौद्ध प्रवर्गातील महिला लाभार्थी संख्या उपलब्ध करून देण्यात यावी. म्हणजे या साऱ्या काही गोष्टी सांगितलेल्या. आपल्याला ठळक मोठं जर पाहावयाचं असलं लाडक्या भगिनींनो, तर मार्च आणि एप्रिल या दोन्ही महिन्याच्या निधी संदर्भातला हा GR आहे. आणि वार्षिक आर्थिक वर्ष जे आहे याकरिता या अगोदरच पूर्ण वर्षाकरिता निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामुळे कुठलीही अडचण आहे असं समजण्याचे काही विषय नाहीये. ज्यांचं अनुदान वितरण राहिलेलं आहे त्या सर्व लाडक्या भगिनींना मार्च आणि एप्रिल या दोनही महिन्याचं अनुदान लवकरच परत एक वेळ सुरू होऊन त्यांच्या आधार संलग्न खात्यावर जमा होणार आहे लाडक्या भगिनींनो. याकरिता मी तुम्हाला रोज आश्वासित करत आहे की निश्चिंत राहा, तुमचं लवकरच येऊन जाईल आणि नक्कीच खरोखर लवकर येऊन जाईल. आता मी तुम्हाला लवकर येऊन जाईल म्हणाले, मी काय माझ्या दळून देणार आहे का?
परंतु जे शासनाने निधीची तरतूद ऑलरेडी बजेटमध्ये केलेली आहे त्यानुसार साऱ्या गोष्टी होत आहेत आणि त्यानुसारच थोडंसं मागे पुढे मधात केवायसी छाननी अशा काही वेगवेगळ्या गोष्टी होत्या त्यामुळे मागे पुढे हा वेळ होत आहे. मार्च आणि एप्रिलचा अर्ध्यापैकी बऱ्याचशा लाभार्थ्यांना बऱ्याचशा पात्र लाडक्या बहिणींना अनुदान मिळालेलं आहे आणि ज्या लाडक्या बहिणींना हे अनुदान मिळणे बाकी आहे त्या लाडक्या बहिणींना हे अनुदान आता थोड्या दिवसामध्ये 2-4 दिवसामध्ये परत सुरू होऊन ते वितरण संपून जाईल. आता राहिला हा विषय मे महिन्याचा, तर मे महिन्यात आपल्याला माहितच आहे मार्च एप्रिल, एप्रिलचं मे, मेचं जून आपलं ही सध्या परिस्थिती महाराष्ट्र राज्याची जी आहे ती अशीच आहे. त्यामुळे निदान आपल्याला आज रोजी किंवा या 2-4 दिवसामध्ये मार्च आणि एप्रिल या 2 महिन्याचं सुद्धा हक्काचं तुमचं अनुदान जमा झालं तरी सुद्धा हरकत नाही. मे महिन्याच्या अखेर तर आता शक्यच वाटतच नाहीये. मग निदान कमीत कमी जून महिन्याच्या मध्यावधीपर्यंत सुद्धा भेटलं तर हरकत नाही. कारण की आता योजना चालतच अशी आहे त्याला आपण करणार तरी काय लाडक्या बहिणींनो. आता खूप साऱ्या लाडक्या बहिणींकडून या योजनेसंदर्भात त्यांचं अनुदान प्राप्त न झाल्या संदर्भात झाल्यामुळे खूप रोष निर्माण होत आहे. ते वेगवेगळे आपले कार्यालय गाठत आहेत, कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना भेटत आहेत, त्यांचे नाराजीचा सूर पाहावयास मिळत आहे. त्यांच्या नाराजीला राज्य सरकारला सुद्धा सामोरे जावंच लागत आहे. त्यामुळे काय होणं याचे शासन निर्णय काढण्यात येत आहेत आणि आता तुमच्या हक्काचं जे अनुदान आहे ते लवकरात लवकर खात्यावर जमा होण्याकरिता सुरुवात होऊन जाईल लाडक्या बहिणींनो आणि वितरण सुरू झाल्या तुमच्यापर्यंत ती अपडेट माझा पोहोचवण्याचा प्रयत्न असेल. व्हिडिओच्या माध्यमातून असो किंवा मेसेजच्या माध्यमातून माझ्याकडून जे शक्य होईल मी ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे आणि इथून पुढे सुद्धा करत राहील लाडक्या भगिनींनो. तर लाडक्या भगिनींनो महत्वाचा विषय असा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक शब्द वापरलेला आहे की मार्च आणि एप्रिलचं जे अनुदान आहे, पैसे आहे, वितरण आहे ते पुन्हा होणार आहे. आता पुन्हाचा अर्थ असा नाही की ज्या लाडक्या भगिनींना ऑलरेडी 1500 दोनदा म्हणजे 3000 रुपये आलेले त्या लाडक्या भगिनींना परत 3000 रुपये येतील असं नाही. ज्या लाडक्या भगिनींना झालेला नाहीये, राहिलेलं आहे आणि जे वितरण थांबलेलं होतं ते वितरण आता पुन्हा सुरू होऊन त्या राहिलेल्या लाडक्या भगिनींना अनुदान मिळणार आहे लाडक्या भगिनींनो. तर लाडक्या भगिनींनो या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली महत्त्वाची गोड अपडेट दिलासादायक बातमी नक्कीच नेहमीप्रमाणे मी तुम्हाला जे व्हिडिओच्या माध्यमातून देतो तुम्हाला उपयोगी ठरते. तुमची विश्वासार्हता त्या व्हिडिओवर तुम्ही दाखवता. या व्हिडिओवर सुद्धा दाखवाल आणि हा व्हिडिओ सुद्धा तुमच्याकरिता तसाच उपयोगी ठरेल लाडक्या भगिनींनो अशी आशा करतो. तर लाडक्या भगिनींनो भेटूया अजून एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून नवीन उपयोगी तुमच्या आमच्या माहितीसह आणि व्हिडिओच्या अंती शेवटी मी सांगतो त्याप्रमाणे अजून एका गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद लाडक्या भगिनींनो.